आणि थेट जाऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। देताना कुठेही हात आकडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही। त्यांना सडळ असते, मदतीची आवश्यकता आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। महायुतीच्या आमदारांनी खासदारांचं 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला, त्यावर सुद्धा आता उभाटा गटाकडून टीका करण्यात आली। ते असं म्हणतात की जेव्हा कोरोना काळात आम्ही हेच आवाहन केलं तेव्हा मात्र भाजपच्या नेत्यांनी सगळं त्यांचं जे काही वेतन होतं ते पीएम फंडमध्ये दिलं होतं, यावरून पण आरोप होतो। अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही। आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे। अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा। कार्यकर्त्यांनी फोटो लावले, धरून चाला। तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होतात तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते चालत होते, ते गोड वाटत होतं, आनंद वाटत होता। माझं एवढंच म्हणणं आहे, हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। लोकांना आम्ही पाहिलं, एका कपड्यानिशी ते बाहेर आले होते, त्यांना कपडे, त्याचं ब्लँकेट, चादर, चटाई, भांडी-कुंडी, रेशन सगळं दिलं त्यांना, ते आवश्यक होतं। त्यात काय राजकारण करायचं? तुम्ही घेऊन जा, तुम्ही द्या। आणि पंतप्रधान निधीला म्हणालात आपण दिलं, आता आम्ही कालच जाहीर केलं, शिवसेनेचं, मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं 1 महिन्याचं वेतन या पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी आम्ही दिलं। आणि अजितदादांनी दिलं, भाजपनी, सगळं महायुतीच्या लोकांनी ते जाहीर केलं आहे। आपापल्या परीने जेवढं काही करता येईल ते केलं पाहिजे। मोदीजींच्याबद्दल म्हणाल तर मोदीजींनी अख्ख्या देशाला हे वॅक्सिन आहे ते पुरवण्याचं काम केलं, इंजेक्शन पुरवण्याचं काम केलं। फक्त देशातच नाही, ज्या ज्या देशांना, इतर देशांना देखील गरज होती त्यांना देखील ते पुरवण्याचं, वॅक्सिन पुरवण्याचं काम केलं। आणि एक माणुसकी दाखवली। माणुसकी काय असते ते दाखवली। अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे। बाढ़ से रिलेटेड सवाल है कि जिस तरीके की राजनीति देख रहे हैं कि खासकर विपक्ष बार-बार कह रहा है, ट्वीट दिए जा रहे हैं, फोटोज लगाए जा रहे हैं। अभी आज उद्धव ठाकरे जी कई बाढ़ग्रस्त इलाकों का दौरा करने वाले हैं। आदित्य ठाकरे ने कह दिया कि आप निकष जो है या जो पैरामीटर्स का लगाए 33% से ज़्यादा नुकसान हुआ है तो आप सभी को नुकसान भरपाई तुरंत जाएगी। मैंने पहले ही कहा है कि इस बार किसान के पीछे खड़े रहने की जिम्मेदारी सरकार है, सरकार की है। सरकार वो पूरी तरह निभाएगी। वो किसान के, माँ बहनों के आंखों में आंसू है, वो आंसू पोंछने का काम, उनका घर बार उद्ध्वस्त हुआ है उसको ठीक करने का काम, फिर से उनको मदद करने का काम, ये सरकार का जिम्मेदारी है। और बिल्कुल सरकार जिम्मेदारी पूरी तरह निभाएगी। इसमें मेरी इतनी गुजारिश है कि ये पानी दौरा ही रहे, ये पर्यटन ना हो और इसमें कोई राजनीति ना करे। आपको जो देना है वो भी दे दो जाके, कोई मना नहीं करेगा, सबने देना चाहिए। इतना बड़ा संकट है कि जितना भी उनको मिले वो कम है, तो जो दे रहे उनके ऊपर टीका टिप्पणी करना गलत है। सर, कांग्रेस इससे राजनीति हम ये देख रहे हैं कि जब महाराष्ट्र जैसे इलाके में बाढ़ से लोग पीड़ित हैं, कांग्रेस अपनी राजनीति करती नजर आ रही है कि शाहरुख खान को अवार्ड देना, ये कहना है कि मुस्लिम होने की वजह से बिहार इलेक्शन है। अरे कुछ लोग तो कहते थे कि ये ऐसे परिस्थिति में, ये बाढ़ की परिस्थिति है और उनको पड़ी है विपक्ष के नेता पद की। ये क्या राजनीति है? ऐसी गंदी राजनीति करना छोड़ो। लोगों को लोग जानते हैं और हम जो काम कर रहे हैं, 2.5 साल काम किया है, अभी ये दूसरी इनिंग हमारी देवेंद्र जी की चालू है, इसमें शुरू है। देखो लोग हमारे साथ है, इसलिए तो लैंडस्लाइड विक्ट्री मिली है हमको। ये जरा इससे कोई वो सोच-बूझ कर बात करे। ये देखिए, अभी उनके पास कोई विषय नहीं है, उनके पास कोई मुद्दे नहीं है, समझ गए कि नहीं? उनको मुद्दे नहीं, खाली आरोप करना यही मुद्दा है उनका। आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणार असल्याचं यावेळेला शिंदेंनी म्हटलेलं।